डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीत प्रलंबित नागरिक प्रश्न, विकास कामांतील दिरंगाई व कथित अनियमिततेच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक 9 जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात श्रमजीवी संघटना व विविध संघटनांसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। जमीन अतिक्रमण, पाणी टंचाई, खराब रस्ते, रोजगार व आरोग्य सेवांचा अभाव या प्रश्नांवर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली होती। प्रशासनाने मागण्यांची देखील दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली। मात्र मागण्या न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी सीपीएम कडून देण्यात आला। आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमचे गंजाड ग्रामपंचायतच्या हद्दीमधील जे जीवनावश्यक वस्तू आहेत, जे जीवनावश्यक प्रश्न आहेत, पाणी, रस्ता, वनपट्टे, गायरान जमिनी, या जमिनीच्या संदर्भात आणि गावाचे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या अनुसरूनच आम्ही हा मोर्चा आणण्यात आलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे काही जमिनीच्या संदर्भात जे सरकारी गायरान जमिनी आहेत आणि त्या जमिनीवर स्वतः ग्रामपंचायतचे सरपंच अभिजित देशक यांनी तार कंपाऊंड आणि कब्जा करू पाहत आहेत। त्याच्या अनुषंगाने हा ग्रामस्थांनी मोर्चा काढण्यात आलेला आहे। तसेच काही ठिकाणी ज्या मुंबई बडोदरा हायवे एक्सप्रेस या कंपनीने, आरकेसी कंपनीने या गंजाड गावातून ज्या रस्ता जात असताना जे पाड्यातील अंतर्गत रस्ते आहेत ते पूर्ण खराब केलेले आहेत, ते दुरुस्त करून देण्यात यावे। तसेच त्याने सुरुवातीला जेव्हा परवानगी मागताना त्याने सांगितलं होतं की गंजाड गावाच्या विकासासाठी आम्ही फंडिंग करू, परंतु अशा पद्धतीचं कोणत्याही त्या आरकेसी कंपनीने केलेलं नाही। तसेच काही जे महत्वाचे प्रश्न रेशनिंग सारखा, त्या प्रत्येक रेशनिंग धारकाला हे रेशनिंग मिळालं पाहिजे। आणि जे 6 महसूल गावं आहेत गंजाड ग्रामपंचायतच्या हद्दीत, तर गंजाड ग्रामपंचायतच्या हद्दीतील 6 महसूल गावाप्रमाणे ते रेशनिंग दुकान गावामध्येच असलं पाहिजे। ह्या पद्धतीचं रेशनिंग दुकानाचा सुद्धा विषय झाला। तसेच आपला घरकुल हा विषय फार मोठा गहन विषय हा गंजाड गावामध्ये दिसून आला, कारण एकूण 243 लाभार्थी घरकुल असताना त्याच्यापैकी काही लाभार्थी हे अपात्र ठरवण्यात आले। ते कुठल्या अनुषंगाने ह्या विषयावर पण अधिकाऱ्यांना जबाब विचारण्यात आला। एक महत्वाचा विषय आहे जो तुम्ही पत्र दिलेलं होतं, मोर्चाची हाक दिली होती, त्याच्यामध्ये एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्लस अजून एक आदिवासी एकता परिषद असे 2-3 जे आहेत त्यांनी पत्र देऊन आणि त्यांनी कळवलंय की बाबा आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। याच्यावर तुम्ही काय सांगा? सुरुवातीला जेव्हा आमच्या महत्वाचे विकासाचे प्रश्न बाबतीत आम्ही या गंजाड ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये साधारण आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि कष्टकरी संघटना हे प्रत्येक संघटनेचे काही कार्यकर्ते हे संबंधित होते। त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन असं ठरवलं होतं की आपण गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊ आणि एकत्र येऊन आपल्या प्रश्नासाठी चर्चा करू, सोडवूया असं ठरलं होतं। परंतु काही कार्यकर्त्यांच्या उदाहरणार्थ शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांच्या वरच्या पुढाऱ्यांनी, नेत्यांनी जे स्थानिक गाव लेवलच्या कार्यकर्त्यांना त्यांना परवानगी दिली नाही असं समजलं, म्हणून त्यांनी पत्र दिलं की आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही। परंतु जे गाव लेवलचे कार्यकर्ते आहेत ते आपला प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाचे प्रश्न आहेत म्हणून स्वतःहून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चाच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सर्व निकाली लागलेत की अजून बाकी आहेत? आणि समजा जर काही बाकी असतील तर मग तुमचं पुढचं नियोजन कसं असेल? या मोर्चाच्या माध्यमातून काही प्रश्न हे आमचे निकाली लागलेले आहेत।
उदाहरणार्थ आम्हाला घरपट्टी देण्यात येत नव्हती, परंतु ती 2008च्या अनुषंगाने आम्हाला ती प्रत्येक जो गावामध्ये राहतो ज्याचं घर आहे त्याला आम्ही घरपट्टी देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. तसेच जे जमिनीच्या संदर्भात मुद्दा होता त्याच्यासाठी फेर मोजणी करू असं सर्वानुमते ठरवण्यात आलं. त्याच्यानंतर जे आरकेसी कंपनीच्या संदर्भात जे विषय होते त्याच्यासाठी आरकेसी कंपनीचा अधिकारी इथे उपस्थित नव्हता, त्याच्यासाठी पुढची तारीख ही घेण्यात आलेली आहे. जे प्रश्न सुटले ते आभारी आहोत, परंतु जे प्रश्न बाकी राहिलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही पुढची तारीख ही ठरवण्यात येईल. त्याप्रमाणे आमची मीटिंग परत होईल आणि त्या चर्चेतून आमचे प्रश्न सुटतील असं आश्वासन दिलेलं आहे. आज आमच्या गंजाड ग्रामपंचायत येथे काही पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चामध्ये 3 संघटना आणि 3 पक्ष यांच्या माध्यमातून तो मोर्चा आम्हाला निवेदनामध्ये कळवलं गेलं होतं. त्यामध्ये CPM, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आदिवासी एकता परिषद, त्याचबरोबर श्रमजीवी संघटना यांच्या माध्यमातून मोर्चा आमच्याकडे आम्हाला निवेदन दिलं होतं. त्या पद्धतीने आमची पूर्णतः तयारी झाली होती. तत्पूर्वी कालपर्यंत आमच्याकडे शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून लेखी स्वरूपाचं एक पत्र आलं की सदर मोर्चामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही, तर आम्ही त्या मोर्चामध्ये येणार नाही असं त्यांच्याकडून आम्हाला लेखी कळवण्यात गेलं होतं. इतर पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून मोर्चा आला. तो मोर्चा आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीची आम्ही पूर्णतः तयारी केली होती. तत्पूर्वी मला माझ्या फोनद्वारे अशी माहिती मिळाली की संबंधित मोर्चा जो आहे तो मोर्चा आमच्या कौटुंबिक असलेल्या जमिनीमध्ये जमिनीजवळ तो मोर्चा गेला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाने केलेली एक कंपाऊंड होती, ती कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती कंपाऊंड तोडली गेली. ते बघण्यासाठी आणि संबंधित मोर्चा बरोबर बोलण्यासाठी मी तिथे गेलो, परंतु मला तिथे त्या मोर्चापर्यंत मला जाऊ दिलं नाही. असो, तो विषय कुठेतरी मॉब होता, खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये काही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून कदाचित तो केला गेला असावा. परंतु त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायत येथे येऊन त्या समोरच्या मोर्चा असलेल्या पूर्ण कमिटी समोर पूर्ण चर्चा केली. त्या कमिटीमध्ये, त्या चर्चेमध्ये संपूर्ण जे काही त्यांचे विषय होते ते विषयावर त्यांना परिपूर्ण आमच्याकडून उत्तरं देण्यात आली. सर्व जो काही त्यांना दाखवायचे जे पुरावे होते किंवा आमची जी काही पत्रकं होती ते सर्व आम्ही संबंधित यंत्रणेसोबत, संबंधित यंत्रणा म्हणजेच जी काही महसूल विभाग असेल किंवा भूमी अभिलेख असेल, पंचायत समिती असेल, पोलीस असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत साधक बाधक चर्चा झाली. काही विषय त्यांच्या मनाप्रमाणे जे होते ते विषय सोडवण्यात सुद्धा आले आणि काही विषयांवरती पुढील कारवाई करण्यात येईल असं सुद्धा त्यांना आमच्याकडून सांगण्यात आलं. संबंधित ह्याच्यामध्ये एकच फक्त विषय झालाय की तो विषय म्हणजे आमची कौटुंबिक असलेली एक कंपाऊंड जी होती ती कंपाऊंड संबंधित मोर्चाने तोडली. त्याच्यावरती मी आणि आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडून संबंधित जे काही झालेलं आमचं नुकसान आहे त्याच्यासाठी आमच्या कुटुंबाकडून योग्य ती कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पाळण्याचा आम्ही पूर्ण हे करणार आहोत. आणि ज्याच्यामध्ये ज्यांच्या संपूर्ण चुकीमुळे हा आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चाचं कुठेतरी वळण वेगळं झालं ते म्हणजे महसूल विभाग आणि भूमी अभिलेख त्यांच्या सोबत सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर जी काही बाब असेल त्या कायदेशीर बाबीवरती आम्ही कार्य करणार.